नमस्कार. मी ओमप्रकाश पांडुरंग कोळी, राहणार कांचननगर, तालुका जिल्हा जळगाव. मी कॉन्स्टिपेशनच्या त्रासने खूप त्रासलेलो होतो. ॲक्च्युली मला अपेंडिक्स ऑपरेशन झालं. त्यानंतर माझं पोटाचे आतडं जे आहे ते डॉक्टरने 2 वेळा काढलेलं होतं. त्याच्यामुळे मला वारंवार आतड्यांना पीड पडायचा. त्याच्यामुळे मी खूप दवाखाना वगैरे केला. आर्थिक नुकसान झालं, शारीरिक नुकसान, आणि प्रत्येकाला घरच्यांनाही खूप त्रास व्हायचा. मग असं करता करता माझं 4 वेळा माझं पोटाचं ऑपरेशन जे आहे ते आतड्याला पीड पडल्यामुळे पुन्हा पोट उघडून फाडून चिरून ॲलोपॅथी डॉक्टरने ते तसे उपचार केले माझ्यावरती अघोरी. मग कालांतराने माझ्या ओळखीचे जे होते श्री प्रकाश काळे काका, जे इथे आनंदकुंजला येऊन गेले होते 2015 त्यांनी मला हे इथलं मूळ नक्षत्री नावाचं पुस्तक होतं ते आधी वाचायला दिलं की तुम्ही हे वाचा आणि त्यानंतर तुम्ही शिवांबूस काय ते मग तुम्हाला कळेल. त्यानुसार मी मूळ नक्षत्री पुस्तक जे आहे ते माझ्या 7 दिवसामध्ये मी ते पूर्ण पुस्तक वाचून काढलं. आणि त्यातले जे अनुभव किंवा निरीक्षण जे डॉक्टर शशिकांत पाटील यांनी उपचार केलेले होते पेशंटवरती ते खरंच लाभदायी होते. आणि त्यामुळे मला ते शिवांबू घेण्याकडे माझा कल वाढला. मग मी घरीच एकदा शिवांबू घेतलं तर मला कॉन्स्टिपेशन ऐवजी माझं पोटी व्यवस्थित साफ झालं. आणि मग मी ठरवलं की आनंदकुंजला यायचं. 2016 इथे आलो होतो आनंदकुंजमध्ये. आणि त्यावेळेला इथे उपचार घेतले मी. आणि उपचार घेतल्यानंतर म्हणजे मला 1999 पासून ते 2016 जे काही ॲलोपॅथीमुळे उपचार घ्यावे लागले आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता, ते 2016 नंतर मी 10 दिवस इथे उपचार घेतल्यानंतर मला आजपर्यंत त्रास झाला नव्हता. परंतु आता काही कालांतराने माझ्या खाण्यापिण्यामध्ये थोडा बदल झाला. कारण स्वाभाविकच आहे, माणसाचा स्वभाव असतो आणि त्यानुसार मी नोकरीवर असल्या कारणाने बाहेर जातो. त्यामुळे खाण्यापिण्यामध्ये बदल झाल्यामुळे पुन्हा मला कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास व्हायला लागला. म्हणून मी आता आनंदकुंजला आलो होतो 25 डिसेंबर 2025. त्या दिवसापासून तर आजपर्यंत मी इथे 8 दिवस उपवास केले. त्या 8 दिवसामध्ये माझं संपूर्ण शरीर ते टॉक्सिन्स वगैरे सर्व बाहेर निघाले. आणि हे एकदम आनंदकुंज म्हणजे खूप प्रसन्न आणि आनंदित वातावरण असल्या कारणाने इथे आश्रमात राहून सर्वांसोबत उपचार घेताना आपल्याला आनंदच वाटतो. आणि याच्यामध्ये योगा थेरपी पण केली जाते, मसाज वगैरे केली जाते. त्याच्यामुळे खूप ऊर्जा मिळते आपल्याला. तर एकंदरीत आश्रमातून मला एक जी फिलिंग आहे ती एकदम जबरदस्त मिळाली. आणि नेहमी मला असं वाटतं की आनंदकुंजला प्रत्येकाने जे व्याधीग्रस्त असेल किंवा नसतीलही त्यांनी आपल्या एक वेळा निसर्ग उपचार केंद्र या आनंदकुंजला भेट द्यावी. नमस्ते.